नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मटर पनीर बनवतो आहे. त्यासाठी मी इथं थोडेसे वाटाणे शिजवून घेतले. त्यासाठी कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि टॅमॅटो घेतला आहे. तो आता आपण भाजून घेणार आहोत तेलात. इथं मी कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेणार आहे. ते बघा, असं आपण ह्याची ग्रेव्ही बनवणार आहोत. नंतर हे टॅमॅटो भाजला की ह्याच्यामध्ये थोडं काजू, अद्रक आणि लसूण भाजून घेणार आहे 2 मिनिटासाठी. आता हे बघा, आपलं हे भाजून झाले. आता आपण थंड करून ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे मसाले आहेत. इथं मी काळं वाटण घेतलं आहे. परत ही पनीर मसाला, हळद आणि लाल तिखट घेतले. आता तेल तापत ठेवले. त्याच्यामध्ये मी जे आपण ग्रेव्ही केलेली कांद्याची आणि ह्याची भाजून ते बारीक ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि चांगलं परत परतून घेणार आहे तेलामध्ये. हे बघा, तेलामध्ये असं परतून झालं की ह्याच्यामध्ये जे मसाले आहेत, लाल तिखट, हळद, काळा मसाला आणि हे पनीर मसाला, ते घालून शिना मी चांगलं भाजून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकते. इथं मी पनीर भाजून नाही घेतलेलं, थोडंसं ह्याच मसाल्यामध्ये मी 2 मिनिटासाठी फिरवून घेणार आहे. असं त्याच्यामध्येच आता आपण वाटाणा पण घालून घेणार आहे. हे मी वाटाणा शिजत घातला होता, थोडंसं मीठ घालून ना शिजत घातलेलं, कारण इथं मी सुक्की भाजी बनवते. पातळ भाजी बनवायची असेल ना तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये कच्चा टाकला तरी चालतो. नंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकतो शिजवण्यासाठी. पण इथं मी सुक्कं बनवते, त्याच्यामुळे नंतर हा शिजू शकतो. आणि माझा वाटाणा जरा जून पण होता, त्याच्यामुळे मी ह्याला आधी शिजवून घेतला आहे. हे बघा, थोडंसं मीठ टाकले चवीपुरतं. आणि ह्याला मी आता 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती शिजवून देणार आहे. हे बघा, आपली आता पनीरची भाजी शिजली आहे. आता ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेणार आहे आणि गरम गरम अशी चपाती संग भातासंग खायला एकदम छान लागते. ह्या पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.